दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात 21 दिवस हायटाईड येणार आहे। मुंबई महापालिकेने त्या दिवसांची यादी जारी केली आहे। 13 जून ते 12 सप्टेंबर या कालावधीत अरबी समुद्रात 4.5 मीटरच्या लाटा उसळतील असं मुंबई महापालिकेने म्हटलंय। कोणत्या दिवशी मोठी हायटाईड येणार आहे यावर एक नजर टाकूया। 15 जूनला दुपारी 2:30 वाजता 4.85 मीटरची लाटा येण्याची शक्यता आहे। भरती असू शकते, समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती असू शकते, हायटाईड असू शकतं। त्याचबरोबर 16 जूनला दुपारी 2:50 देखील 4.85 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। तसंच 13 जुलैला देखील दुपारी 12:58 4.83 मीटर एवढ्या उंचीच्या लाटा उसळू शकतात। तसंच 14 जुलैला दुपारी 1:44 4.95 मीटर एवढ्या मोठ्या प्रमाणात लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तसंच आपण पाहतोय 15 जुलैला दुपारी 2:28 4.95 मीटरच्या लाटा उसळू शकतात। 16 जुलैला 3:13 4.83 मीटर एवढ्या लाटा उसळू शकतात। त्याचबरोबर 11 ऑगस्टला 4.87 मीटर एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या ह्या लाटा उसळू शकतात। या दिवशी हायटाईड असू शकतं। 12 ऑगस्टला देखील हायटाईड असू शकतं। 4.97 मीटर एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या ह्या लाटा असू शकतात। तसंच 13 ऑगस्टला 4.92 मीटर एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या ह्या लाटा असू शकतात। दुपारी 2 वाजता साधारणतः ही हायटाईड येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आपण पाहतोय ह्या सगळ्या हायटाईडच्या डेट्स आहेत। ह्या दिवशी हायटाईड येऊ शकते। 10 सप्टेंबरला देखील 4.84 मीटर एवढ्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।